झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं. थोडं बाहेर गेले होते मी. आले आणि आता जेवले. बसले होते. तर सांगायचं म्हणजे जर कुटुंबामध्ये एखाद्याने ठरवलंच की मला वाईटच वागायचं आहे, तर ती व्यक्ती वाईटच वागते. सुधारण्याचं तिला खूप हे असतो, म्हणजे ती सुधरू शकते, नाही का? परंतु तिने ठरवलेलं असतं की नाही, मी कधीच सुधारणार नाही आणि मी अशीच वागणार. तर त्या व्यक्तीला त्यांच्या हालवर सोडून टाकायचं आणि वागाबाई, है की नाही? काय असतं, आपण मध्ये असलो म्हणजे आपण वारंवार एखाद्याला चांगल्या गोष्टी सांगत राहिल्या तर ती गोष्ट ते ऐकत नाहीत. ते विरुद्ध गोष्ट करतात आणि त्यामुळं आपल्याला राग येतो आणि त्यांना तेच पाहिजे असतं की ह्यांना राग आला म्हणजे ही व्यक्ती आपल्यापासून लांब होते. असंच झालेलं आहे. एक स्त्री आहे, तिने काय केलं, आधी नवऱ्याला लांब केलं, नंतर दुसऱ्या स्त्रीला लांब केलं आणि तिला मोकळीक पाहिजे होती. सर्व गोष्टीची मोकळीक, म्हणजे तिला अशी लुडबुड नको होती तिच्या आयुष्यामध्ये. म्हणून तिने सर्वांना दूर केलं आणि सर्वांना लांब केलं. कारण का, स्वतंत्र, मी काही करेल, कशीही राहील, आहे की नाही, हे तिला पाहिजे होतं आणि ते तिने तिच्या मनासारखं घडवलं आणि म्हणून ती सतत भांडण झालं, भांडण करायचं आणि भांडण झालं की दुरावा. नातं तोडायचं. कारणच काय आहे तोडायचं? ज्याला नातं टिकवायचं ते कसं टिकवल? ज्याला तोडायचं आहे ते कितीही पण चांगलं राहिली समोरची व्यक्ती, पण जर त्या व्यक्तीच्या मनात असेल की नाही, मला नातं तोडायचं आणि मला नातं दुसऱ्याशी ठेवायचं आहे, तर ती व्यक्ती कधीही चांगली वागणार नाही. हा मला भरपूर अनुभव आहे. आणि समोरची व्यक्ती सतत वाईट वागत असते म्हणजे तिच्या मनात असतं की ही व्यक्ती म्हणजे दुसऱ्या व्यक्ती माझ्यापासून लांब झाले पाहिजे आणि मला स्वतंत्र मिळालं पाहिजे. मला कोणाची लुडबुड नको आहे, असं असतं. त्यामुळं एखादी व्यक्ती सतत भांडण करत असते. भांडणाला काही कारण नसलं तरी ती भांडण करत असते आणि स्वतःच चुका करायच्या आणि दुसऱ्यांवर लोटायच्या.